नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणेशोत्सव देशभरात धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. गणेश चतुर्थीचा जल्लोष आणि बाप्पांचं स्वागत सुरू झाले आहे. गणरायाला बुद्धिदाता, विघ्नहर्ता असे म्हटले जाते. सुख देणारा हा गणपती सर्वांच्या घरी येऊन नवीन उत्साह देऊन जातो. कुणाकडे 1.5, 5, 7 तर कुणाकडे संपूर्ण 10 दिवसांचा गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. आपल्या घरी कोणते गणपती बाप्पा येतील हे देखील कुटुंबियांनी ठरवले आहे. आता आतुरता आहे ती फक्त 7 सप्टेंबरची आणि त्या दिवशी होणाऱ्या जल्लोषाची. परंतु शास्त्रानुसार आणि अथर्वशीर्षानुसार गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी, गणेश चतुर्थीला गणपतीची पूजा करताना आपण काय नियम लक्षात ठेवावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तसेच काही गणपतीचे नियमही आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. अथर्वशीर्षानुसार एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं चं वरदं हस्ते विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणं च्युतं. श्री गणपती अथर्वशीर्षात गणेशाचे रूप असे दिले आहे. एकदन्तं चतुर्हस्तं म्हणजे एकदंत, चतुर्भुज, पाश आणि अंकुश धारण करणारा. एक हाती म्हणजेच मोडलेला दात धारण करणारा आणि दुसऱ्या हाताची वरद मुद्रा असलेला, ज्याचा ध्वज मूषक चिन्हांकित आहे असा. रक्त म्हणजेच लाल वर्ण, लंबोदर, सुपासारखे कान असलेला, रक्त लाल म्हणजेच लाल वस्त्र नेसलेला, अंगाला रक्तचंदनाचा अनुलेप लावलेला आणि रक्त म्हणजेच लाल पुष्पांनी पूजन केलेला. श्री गणेश हा एका हाती म्हणजेच दात मोडलेला धारण करणारा आहे असे त्याचे रूप अथर्वशीर्षात सांगितले आहे. श्री गणेश ही मुख्यत्वे ज्ञानाची म्हणजेच विद्येची देवता आहे आणि मोदक हे ज्ञानाचे प्रतीक आहे. म्हणजेच वरील जे काही अथर्वशीर्षात जे सांगितले आहेत की एक दात मोडलेला, तसेच त्याच्या हातात मोदक असलेला आणि आता विविध प्रकारच्या मूर्त्या बाजारात आलेल्या आहेत, तर तुम्ही कुठल्याही कलरची मूर्ती घेऊ शकतात. तसेच उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. त्यामुळे उजव्या सोंडेचा गणपती घेऊ नये. घेतलास तर त्याचे काही वेगळे नियम आहेत ते लक्षात ठेवून घ्याव्या. त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने घरात मूर्ती ठेवावी. ज्यावेळेस आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो त्याचे डेकोरेशन करताना मूर्तीची आपल्याला पाठ दिसणार नाही या पद्धतीने मूर्ती ठेवावी. गणेश मूर्तीचे जर मुख्य दरवाजाजवळ डेकोरेशन केलेले असेल तर गणरायाचे मुख नेहमी बाहेरच्या दिशेने असावे. घरातील पूजेच्या ठिकाणी म्हणजेच जिथे आपले रोजची देवपूजा करतो तिथे गणपतीची मूर्ती ठेवणार असाल तर ती मोठी नसावी. घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी. त्याचबरोबर गणपती बाप्पास कधीही पायऱ्यांखाली ठेवू नये. म्हणजे वरतून जिना गेलेला आहे आणि खाली डेकोरेशन केलेलं आहे अशा ठिकाणी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करू नये. मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून घरी आणू नये. शुभ मुहूर्तावर विधिवत प्राणप्रतिष्ठा करावी आणि प्राणप्रतिष्ठा करण्या अगोदर मूर्ती भंग झाल्यास मूर्तीस दही भात नैवेद्य दाखवून त्वरित विसर्जन करावे आणि दुसरी मूर्ती आणून प्राणप्रतिष्ठा करावी. गणपतीला एकदा अर्पित केलेले फूल पुन्हा पूजेत वापरू नये. कुजलेले, खाली पडलेले किंवा सुगंध घेतलेले फूल कधीच वापरू नये. घरात कोणताही पदार्थ बनल्यावर आधी गणपतीला नैवेद्य दाखवावा. याच दरम्यान हिंसा, वाद, क्रोध, खोटे बोलणे, निंदा अशा वाईट सवयींपासून दूर राहावे. एखाद्या वर्षी घरात काही अडचण असेल
तर गणपती आणला नाही तरीही चालतो. एखाद वेळी फूल नसतील तर त्या जागी अक्षदा टाकल्या तरीही चालू शकते. वडिलांच्या निधनानंतर मोठ्या मुलानेच गणपती आणावा असा काहीही नियम नाही. घरात गरोदर स्त्री असेल तर मूर्तीचे विसर्जन करू नये असेही काही नाही. निर्माल्याचे पाण्यात विसर्जन करायची गरज नसते. त्याच्यावर पाणी शिंपडले की त्याचे विसर्जन होते आणि ते नंतर खतासाठी तयार होते. विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाला कुठलीही वेळ किंवा मुहूर्त नसतो. आपण देवाचे विसर्जन करत नाही तर उत्तर पूजा केल्यानंतर त्या मूर्तीतील देवत्व संपते. मग आपण राहिलेल्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन करतो. पूर्वी वाहत्या पाण्यातच गणेश मूर्तीचे विसर्जन व्हावे, मात्र तेव्हा मूर्तींची संख्या मर्यादित होती. आता मूर्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पर्यावरणपूरक आणि प्रदूषण होणार नाही अशा पद्धतीनेच विसर्जन केले पाहिजे. त्यामुळे घरातच बादलीत, हौदात, कृत्रिम तलावात, तळ्यात असे विसर्जन केले तरीही काही बिघडत नाही. तर मित्रमैत्रिणींनो, गणेश चतुर्थीचा आणि विसर्जनाचे हे नियम तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.